क्रीडांगण नंबर 2 वरचा चित्र काही दुसरं दिसतोय। अनेकांनी अंदाज लावले होते की भातसे संघ कडवी झुंज देईल, परंतु अजून वेल बाकी आहे, परंतु सुरुवात छान केली आहे। 5 गुणांची आघाडी आई गावदेवी पाटणसे संघाकडे। करण बावकर असेल, वेदांत डाकी असेल, केटी असेल, नौका संघ आहे पण छान खेळतोय। विराज राणे स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी होतोय का? हे दोन्ही खेळाडू पांडवादेवी रायवाडी संघाचे मोहरे आहेत, प्रत्येक सामन्यावर लक्ष ठेवून आहेत। एक गुण पुन्हा एकदा खात्यात जमा होत आहेत। चढाई करेल, बोनस गिफ्ट केला जाईल का? तो संकेत बांधकरला जो मध्यरक्षक आहे ना राकेश, याची कमाल आहे, याला म्हणतात मध्यरक्षक। लोणाचा बोजा पडतोय तो अर्थातच पांडवादेवी रायवाडी संघावर। 3-10 चढाईसाठी करण बावकर 3 विरुद्ध 1 सावध पवित्रा चढाई करण्यासाठी सज्ज झाला एक नौका खेळाडू। आणि काय चकवा दिला या खेळाडूंना, अतिशय सुंदर केली पाहायला मिळाली ती क्रीडांगण नंबर 2 वर। जर पाटणचे संघ आज विजयाचा ललकार करतोय तर त्यांना आनंद हा जिल्हास्तरीय स्पर्धेचा काय असेल ते समजेल। कारण जिल्हास्तरीय स्पर्धेत जेव्हा आपण बक्षीस पात्र होतो ना, तो आनंद मित्रांनो पैशाने विकत मिळत नाही। आता मात्र राजमौरीला थांबवलं, प्रयत्न छान होता मध्यरेषा भेदणार तोपर्यंत या खेळाडूला मात्र आघात झाला आणि थांबवलं गेलं। अतिशय महागडा सामना आहे। समाधान मोरे आपल्या संघासाठी आता धुरा सांभाळेल। मांडवा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात बाईक ज्यांनी प्राप्त केली, सुधागड तालुक्यातील पहिला खेळाडू जो बाईकवर स्वार झाला तो म्हणजे समाधान मोरे असेल। लोणाचा बोजा पडतोय मैदान नंबर 2 वर, अर्थातच 12-2 10 गुणांची आघाडी पाटणसई संघाकडे। आज पाटणसई संघाने खरोखर छान केलेली आहे, रसिकांची मनं जिंकलेली आहेत, परंतु भातसई संघ अजून वेळ बाकी आहे। तुम्ही सुद्धा कडवी झुंज देऊ शकताय। केतन सारखा अनुभवी खेळाडू मैदानात आहे। पुन्हा एकदा आपण ही जर एक्सप्रेस रुलावर आली तर भल्या भल्याना घाम फोडेल। प्रयत्न छान, आपण प्रयत्न करतोय यशाचं शिखर गाठत असताना जवळ इंचाचा फरक आणि आपण किरकिरेला पुन्हा एकदा थांबवलं गेलं, मध्यांतर होतोय। पाठीराख्यांच्या छातीत कल आले असेल असा हा सामना पाहायला मिळाला। जवळ मध्यरेषा वेदणार तोपर्यंत उचल मागणी झाली, नाहीतर जवळ मल्टिपल 5 गुण तरी नक्कीच घेऊन गेला असता तो। अर्थातच आव्हान प्रयत्न प्रगती पथावर होते, भगीरथी प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु विजयाचा ललकार केला तो जय भजन रोहा संघानं। क्रीडांगण नंबर 1 वर दुसरा पुकार मरीदेवी देरण नवतरुण तलागर क्वार्टर फायनलची शेवटची लढत, तदनंतर सेमीफायनलला सुरुवात होईल। अकरा 4-4-11 सावध पवित्रा घेऊन क्रीडांगण नंबर 2 वर पुन्हा एकदा वेदांत हल्ला चढवतोय, हमला चढवतोय। या खेळाडूने आज स्वतःला झोकून दिलाय, वारंवार चढाया करतोय। छान टीम वर्क झाला तो पाटणसई संघाकडून। नागोठणा असोसिएशन मध्ये तयार झालेला हा संघ आज खरोखर जिल्हास्तरीय स्पर्धेत आणि भव्य दिव्य स्पर्धेत सहभागी होऊन 32 संघांमधून जर अंतिम चरणात अर्थात सेमीफायनल मध्ये जातोय तर त्यासारखा आनंद नसेल। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झाले समाधान मोरे,
समाधान होणारच होतं, परंतु या खेळूला पुन्हा एकदा थांबवलंय. डिफेन्स छान सजवलंय. डिफेन्सच्या बाबतीत आज हात पकडू शकत नाही कोणी तो जय बजरंग रोहा संघाचं. विराज राणेला बादली खेळी करावी लागेल. संकेत बांधकर या खेळूला आपल्याला मेहनतीचा खेळ करावा लागेल. मंथन दंत आहे, काही शक्य आहे. ही आघाडी अजून भरपूर वेळ बाकी आहे. मोडून काढेल का पांडवादेवी रायवाडी. सुयश हा सुद्धा जय बजरंग रोहा संघाचा एक जबरदस्त खेळाडू. मध्ये ज्या खेळाडूचा वापर केला जातोय आणि या खेळाडूने सुद्धा चांगले गुण टिपलेले आहेत. चोरी केलेली आहे. ओहो आता मात्र खोलवर. ओहो किती किती वारी हो. वा ला जवाब आणविले बलान फॉर्च्युनेटली फॅन्टॅस्टिक. संकेत बांधकर सारखा खेळाडू समोर असताना भगदाड पाडलं या भिंतीला. सुयश आज यश कमावलंय हो या संघा खेळाडून. भल्या भल्यांना खरोखर झोप यायला लागलेली आहे. व्यासपीठावर स्वागत आहे. कुंभकर्णाची वेल आपणास पाहायला मिळेल. प्रयत्न प्रगती पत्र. आता मात्र पालखी उचलली गेली ती केदारलाल या खेळाडूची. तुफानी आक्रमण जय बजरंग रोहा संघाकडून. पाटण सई 15 स्वयंभू भास सई. हो हो आज पाटण सई संघाने सुद्धा बघा काय क्षेत्ररक्षण केलंय. मात्र एक एक गुण निश्चितच मिळेल. 16-4 12 गुणांची आघाडी. सौरभ जबरदस्त. काय छान लक्ष प्रत्येकाचं लागलंय आज या स्पर्धेकडे. बोनस +2 3 गुण क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळतील. क्रीडांगण नंबर 2 वर 16-7 अति घाई संकटात नेही पाटणसई संघ. आपल्याला वाटत असेल की आपली गुणसंख्या मोठी आहे, परंतु भाससई संघ सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नव्हे. भल्या भल्या संघांना गारद करणारा हा भाससई संघ आहे. वेदांत डाके चढाई करतोय. 16-7 कुणाकडे संयम आहे तर कुणाकडे मेहनत जिद्द आहे. संघ प्रशिक्षकाची रणनीती काय असेल. क्रीडांगण नंबर 2 वर मात्र मध्यांतर होतोय. आता मात्र पुन्हा एकदा सुयशचा वापर केला जाईल. 20-4 16 गुणांची आघाडी पाहायला मिळेल. तर सेमीफायनलच्या लढती काय असतील प्रत्येकाचं लक्ष लागलंय. क्वार्टर फायनलचा अंतिम सामना क्रीडांगण नंबर 1 वर अर्थातच मरीदेवी धेरण विरुद्ध नवतरुण तलाघर असा हा सामना होईल. काय असतील लढती कुणाच्या नावावर या स्पर्धेचा हा मानाचा चषक असेल. अर्थातच
श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब पाशीलकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 नवयुवक क्रीडा मंडळ धाटाव आयोजकांचा हा मानाचा चषक कुणाच्या कलगी तुरा कुणाच्या शिरपेचा जाईल याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष असेल. खरोखर विशेष कौतुक करेन ती गावदेवी मुंडाणी संघाचं अनेक स्पर्धेत बक्षीस पात्र ठरतोय. परंतु आम्हाला सुद्धा आशा आहे की अंतिम विजेतेपद गावदेवी मुंडाणी संघानं मिळवावं, मेहनत करावी नव्या संघानं. परंतु आजचा अंदाज कोणी सांगू शकत. इकडे वेदांतच्या वारंवार चढाया यशस्वी होत आहेत. 22-4 शेवटची 4 मिनिटं पंचांचा इशारा येतोय. एकतर्फी सामनाच म्हणावा लागेल. हो 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 क्षेत्ररक्षण किती छान हो. पाटणचा संघ थोडा खेळाडूच्या मार लागला असेल बघा. 5:15 वाजलेले आहेत. याच वेगाने गेलो तर आटोक्यात येऊ शकतोय आपण 7 वाजेपर्यंत, परंतु शक्यता कमी दिसते. अंतिम सामनाने बक्षीस वितरणाला वेळ जाणार. जे फर्स्ट शिफ्ट साठी जाणार आहे त्यांच्यासाठी पहिला पुकार आणि अंतिम पुकार सुद्धा. मुंबईकडे वाटचाल करत असतील 5:15 वाजून गेलेले आहे. आपली दिवार हो आपल्याला सलाम टोकत वाटचाल नागोडण्याच्या दिशेने केलेली असेल. तर बघूया काय घडतोय काय बिघडतोय. सात 18-18 पुन्हा शकदा चढाईवर अर्थातच वेदांत वारंवार चढाई करते. उंच पुरा खेळाडू मात्र माघार निश्चितच पाहायला मिळेल. मरीदेवी धीरण नवतरुण तलागर क्रीडांगण नंबर 1 वर आपला अंतिम पुकार. सामना संपुष्टात. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. दुसरा संघ या स्पर्धेतील जय बजरंग रोहा जो बक्षिसास पात्र ठरलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. राज मोरे 400 रुपयाचं पुढे वाढवू तुमच्यासाठी ऑफर तर चालूच आहे. सेमीफायनलची लढत आहे, अंतिम सामन्याची लढत आहे. एकत्र देऊळकर हर्ष पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. स्वागत आहे. चला मरीदेवी धीरण नवतरुण तलाघर क्रीडांगण नंबर 1 वर चला आपला अंतिम पुकार. मी विशेष कौतुक करेन ते राकेश गायकवाडचं, कारण जे क्षेत्ररक्षण सजवलं ना राकेश कमालीचं होतं. जबरदस्त छान. कारण जो आघात केला, कारण मेन खेळाडू अर्थातच ज्याच्यावर पूर्ण संघाची दारोमदार त्याच्यावरच मात्र अफान रूपी वादळाला थांबवलं. कारण आपण जर रुलावर आला असता तर खरोखर जय बजरंग रोहा संघाला नाकी न वाला असतं. असा वेग मैदानात पाहायला होता. परंतु राकेश गायकवाडच्या माध्यमातून लगातार क्षेत्ररक्षण झालं आणि बलाढ्य संघाला मात्र हार पत्करावी लागली. अर्थातच पांडवादेवी रायवाडी मांडवा येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम विजेतेपद ज्याच्या नावावर तुम्ही पाहिलं तो अर्थातच पांडवा देवी रायवाडी. रोख रक्कम 50,000 रुपयाचं पारितोषिक आणि बायकर विजेता समाधान मोरे होता, ही विसरून जमणार नाही. चला मरीदेवी धीरण
नवतरुण तलागर क्वार्टर फायनलची अंतिम लढत क्रीडांगण नंबर 1 वर होईल आपणास अंतिम पुकार. जबरदस्त केली पाहायला मिळाली मैदानात. वेदांत लाजवाब यशस्वी झालाय हा खेळाडू. चला सामनाधिकारी सामन्याला सुरुवात करायची आहे. क्वार्टर फायनलची शेवटची लढत